So today we are going to start with the new topic, that is third topic, ionic equilibrium. What we are going to start with? Ionic equilibrium. Now when we are talking about ionic equilibrium, आपण 11वीला केमिकल इक्विलिब्रियम हा पॉइंट बघितला. कसला बघितला पॉइंट? केमिकल इक्विलिब्रियम. Now what is chemical equilibrium? What is chemical equilibrium? When the concentration of reactants, when the concentration of reactant and product, when the concentration of reactant and product does not change with respect to time. What is chemical equilibrium? When the concentration of reactant and product does not change with respect to time, त्याला आपण काय म्हणतो तर कसला इक्विलिब्रियम म्हणतो? केमिकल इक्विलिब्रियम. अजून ह्या केमिकल इक्विलिब्रियमला म्हणजे का असं म्हणजे हे प्रोडक्ट रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन आणि प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन विथ रिस्पेक्ट टू टाइम का चेंज होत नाही, त्याचं रिझन काय असेल? तर त्या केसमध्ये आपण अजून एक लिहितो पॉइंट की the rate of forward reaction, the rate of forward reaction and backward reaction, the rate of forward reaction and backward reaction becomes same. ज्या पॉइंटला तुमची फॉरवर्ड रिएक्शन आणि बॅकवर्ड रिएक्शनची रेट काय होते? सेम होते, त्यावेळी आपण म्हणतो इक्विलिब्रियम. आणि हा इक्विलिब्रियम डायनॅमिक इक्विलिब्रियम असतो. डायनॅमिक इक्विलिब्रियम म्हणजे आपल्याला असं वाटत असते की रिएक्शन थांबलेली आहे किंवा कॉन्सन्ट्रेशन रिएक्टंटचा किंवा प्रोडक्टचा कॉन्सन्ट्रेशन विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होत नाही. पण ऍक्च्युली काय झालंय, एक पॉइंट अचीव्ह झाले की ह्या पुढे ज्या स्पीडनं रिएक्टंट कशामध्ये कन्वर्ट होतोय? प्रोडक्ट. त्या सेम स्पीडनं प्रोडक्टचे मॉलिक्युल्स कशामध्ये कन्वर्ट होत आहेत? रिएक्ट. एक पॉइंट अचीव्ह झालाय. ह्या पॉइंटच्या पुढे फॉरवर्ड आणि बॅकवर्डची रेट काय झाली आहे तर सेम. म्हणजे ज्या स्पीडनं तुमचा रिएक्टंट कशामध्ये कन्वर्ट होतोय? प्रोडक्ट मध्ये, त्या सेम स्पीडनं तुमचं प्रोडक्ट कशामध्ये कन्वर्ट होतंय? रिएक्टंट. त्यामुळे असं वाटतंय की चेंज घडतच नाही, पण त्या रिएक्शन तर घडतीये पण स्पीड काय झाली आहे? सेम. आणि स्पीड सेम झाल्यामुळे असं वाटतंय की रिएक्शन थांबलेली आहे, पण ऍक्च्युली मुळात रिएक्शन वगैरे काय थांबलेली नाही. समजते का मी काय सांगते? येस ऑर नो? ठीक आहे. सो हे झालं केमिकल इक्विलिब्रियम. सो व्हॉट इज आयोनिक इक्विलिब्रियम? तर तुम्ही एखादा इलेक्ट्रोलाइट घेतला, कन्सिडर करा AX आणि काय घेतला तर BY. हा AX आणि BY डिसोशिएट होणार आहे कशामध्ये? AX मोल्स ऑफ AY प्लस Y मोल्स ऑफ काय आहे तर BX काय आहे तर मायनस. आता जेव्हा कॉन्सन्ट्रेशन रिएक्टंटचा आणि प्रोडक्टचा विथ रिस्पेक्ट टू चेंज होत नाही, विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होत नाही, त्याला आपण इक्विलिब्रियम म्हणतो. मग इथं जो इक्विलिब्रियम आहे तो कशामध्ये असणार आहे? अनआयोनाइज्ड. काय आहेत अनआयोनाइज्ड? अनआयोनाइज्ड मॉलिक्युल्स. अनआयोनाइज्ड मॉलिक्युल्स. आणि दुसरे कोण आहेत तर आयोनाइज्ड आयन्स. अनआयोनाइज्ड मॉलिक्युल्स अँड आयोनाइज्ड आयन्स. आयोनाइज्ड म्हणजे ज्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज काय झालाय? डेव्हलप झालाय. सो
the equilibrium established between unionized molecules and ions, ionized or dissociated ions असं लिहिते, and dissociated ions. The equilibrium established between the unionized molecules and dissociated ion is called which equilibrium? Ionic equilibrium. कसले इक्विलिब्रियम? आयोनिक इक्विलिब्रियम. आणि हा इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश होण्यासाठी आपल्याला माहित असायला पाहिजे, म्हणजे एक तर असायला पाहिजे की जो काही तुम्ही सोल्यूट ऍड केलाय तो सोल्यूट डिसोशिएटिंग असायला पाहिजे. काय असायला पाहिजे? म्हणजे डिझॉल्व्ह केल्यानंतर तो काय होतो? डिसोशिएट. कशामध्ये? कॅटायन्स आणि कशामध्ये डिसोशिएट होतो? तर एनायन्स. डिसोशिएट कशामध्ये व्हायला पाहिजे? तो कॅटायन्स. आणि कशामध्ये डिसोशिएट व्हायला पाहिजे? तर एनायन्स मध्ये डिसोशिएट व्हायला पाहिजे. समजते का मी काय सांगते? येस ऑर नो? येस ऑर नो? ओके. आता इथं बघा, हा पॉइंट बघा, आयोनिक इक्विलिब्रियम. केमिकल इक्विलिब्रियम म्हणजे समजलं काय असते? The equilibrium is said to be achieved when the rate of forward and backward reaction becomes the same, or when the concentration of reactant and product does not change with respect to time. ठीक है? What are electrolytes? Electrolytes are those when dissociates after dissolving in water or solvent. ओके. सो ह्या टॉपिक मध्ये आपण डिस्कस काय करणार आहे? तर आयोनिक इक्विलिब्रियमच्या रिलेटेड जे काही कॉन्सेप्ट आहेत ते डिस्कस करणार आहे. सो द इक्विलिब्रियम बिटवीन आयन्स and unionized molecule in the solution is called as ionic equilibrium. हा जो आयोनिक इक्विलिब्रियम आहे ह्याचे प्रिन्सिपल सिमिलर टू केमिकल इक्विलिब्रियम आहेत, जे आपण 11वी मध्ये काय केलेलं आहे तर शिकलेलं आहे. आता आपण कोणाकोणामध्ये इक्विलिब्रियम डिस्कस करणार आहे? तर वॉटर मध्ये. कशामध्ये? वॉटर मध्ये. सो द H प्लस अँड OH मायनस आयन्स अँड द अनआयोनाइज्ड मॉलिक्युल्स ऑफ वॉटर. मग आपण आयोनायझेशन ऑफ वीक आणि स्ट्रॉंग, वीक ऍसिड्स आणि वीक बेस बघणार आहे. त्यानंतर रिॲक्शन बिटवीन द आयन्स ऑफ सॉल्ट अँड आयन्स ऑफ वॉटर. आणि नेक्स्ट काय बघणार आहे तर सॉलिड सॉल्ट अँड इट्स आयन्स इन वॉटर. नाउ टाइप्स ऑफ इलेक्ट्रोलाइट्स. प्रश्न काय होता? Electrolytes. What are electrolytes? Electrolytes are those when dissolved in water dissociates into cations and what? Anions. What are? What I'm asking? What I'm asking? What are electrolytes? Who are electrolytes? Electrolytes are those when dissolved in water gives cations and what? Anions. आता हे इलेक्ट्रोलाइट्स किती प्रकारचे असतात? तर हे इलेक्ट्रोलाइट्स मेनली 2 प्रकारचे असतात. कोणते 2 प्रकारचे इलेक्ट्रोलाइट्स असतात? एक असतात स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स आणि एक असतात वीक इलेक्ट्रोलाइट्स. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे कोण? जे डिझॉल्व्ह केल्यानंतर ना कम्प्लिटली डिसोशिएट होतात, म्हणजे मॅक्सिमम डिसोशिएट होतात, 100% डिसोशिएट होतात किंवा 99% तर डिसोशिएट होतातच. किती पर्सेंट डिसोशिएट होतात? 99% डिसोशिएट होतातच. त्याला आपण कसले इलेक्ट्रोलाइट्स म्हणतो? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स. आणि वीक इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे कोण? तर वीक इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे असे इलेक्ट्रोलाइट्स जे खूप कमी एक्सटेंटला डिसोशिएट जातात. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे मिलियन्स ऑफ मॉलिक्युल्स आहेत, तर त्यातले कन्सिडर करा मिलियन मधले एखाद 100च डिसोशिएट झाले. मिलियन्स मधले किती डिसोशिएट झाले? 100. 100 पेक्षा जास्त डिसोशिएट होत नाहीत. मिलियन्स मॉलिक्युल मधले फक्त 100च जेव्हा काय होतात? डिसोशिएट होत आहेत. म्हणजे असं म्हटलं तर खूप 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 कमी डिसोशिएट झाले किंवा इतके डिसोशिएट झाले की त्यामध्ये असं म्हणू शकतो की हा डिसोसिएशन झालेलंच नाही, एकदम कमी प्रमाणात डिसोसिएशन झाले. व्हेरी व्हेरी लेस एक्सटेंट.
त्याला आपण कसले इलेक्ट्रोलाइट्स म्हणतो तर वीक इलेक्ट्रोलाइट्स. पहिला इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे कोण, ज्याला डिझॉल्व्ह केल्यानंतर ते डिसोशिएट होतात कशामध्ये, कॅटायन्स आणि एनायन्स मध्ये. मग हे जे इलेक्ट्रोलाइट्स आहेत हे मेनली किती प्रकारचे आहेत, दोन, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स आणि दुसरे कोण असतात तर वीक इलेक्ट्रोलाइट्स. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे कोण, ज्याला डिझॉल्व्ह झाल्यानंतर ते कम्प्लिटली डिसोशिएट होतात कशामध्ये, कॅटायन्स आणि एनायन्स मध्ये. वीक इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे कोण, जे खूप 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 कमी प्रमाणात डिसोशिएट झालेत, म्हणजे असं वाटतंय की त्यामध्ये डिसोसिएशन झालेलंच नाही, पण हा व्हेरी व्हेरी लेस एक्सटेंटला का होत नाही, डिसोसिएशन झालेलं आहे. ओके, सो इथं बघा, the substances which gives rise to ion when dissolved in water are called electrolytes. असे सबस्टन्स जे वॉटर मध्ये डिझॉल्व्ह झाल्यानंतर आयन्स देतात, कॅटायन्स आणि काय देतात तर एनायन्स, त्याला आपण इलेक्ट्रोलाइट्स म्हणतो. The non-electrolytes are those which do not ionize, जे ionize होत नाहीत, and exist as a molecules in the aqueous solution. Electrolytes are mainly classified into two types, that is which electrolytes, strong electrolytes आणि दुसरे कोणते असतात तर weak electrolytes. So the classification of this is based on the extent of ionization of the aqueous solution. Strong electrolytes, the electrolytes ionizing completely or almost completely are called as which electrolytes, strong electrolytes. The electrolytes ionizing completely or almost completely are called as strong electrolytes. Strong acids, strong bases आणि salts. सॉल्ट कशाची बनलेली असू दे, सॉल्ट कशाचीही बनलेली असू दे, सॉल्ट ही कम्प्लिटली डिसोशिएट होत असते. मग ती सॉल्ट स्ट्रॉंग ऍसिड वीक बेसची असू दे, वीक ऍसिड स्ट्रॉंग बेसची असू दे, वीक ऍसिड वीक बेस पासून बनलेली सॉल्ट असू दे, पण ती सॉल्ट आहे ती कम्प्लिटली डिसोशिएट होणार म्हणजे होणार. सो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स मध्ये कोण आहेत, स्ट्रॉंग ऍसिड्स, स्ट्रॉंग बेसेस आणि कोण असते तर सॉल्ट्स. नेक्स्ट वीक इलेक्ट्रोलाइट्स, the electrolytes which dissociates to very 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 small extent. असं वाटतंय की त्यामध्ये डिसोसिएशन झालेलंच नाहीये, त्याला आपण कसले इलेक्ट्रोलाइट्स म्हणतो, वीक इलेक्ट्रोलाइट्स. Okay, the electrolytes which dissociates to a very small extent in an aqueous solutions are called as which electrolytes, weak electrolytes. Weak electrolytes मध्ये weak acids आणि कोण असतात तर weak bases belongs to this class. तर फॉर एक्झाम्पल पुढे आपण बघायचं आहे स्ट्रॉंग ऍसिड्स आणि स्ट्रॉंग बेसिस, वीक ऍसिड्स आणि वीक बेसिस. आता वीक इलेक्ट्रोलाइट्स डिसोशिएट्स पार्शियली. The weak electrolyte dissociates only partially in dilute aqueous solution, and equilibrium thus can be established between the ions and the unionized molecules. So the ionization reaction between them is represented by double-headed arrow. आता ह्याचं मीनिंग काय सांगायचं हे सांगते, ह्याचं मीनिंग काय आहे आपण बघूया. मी स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स आणि वीक इलेक्ट्रोलाइट्स जर म्हटलं तर त्यामध्ये मी म्हटलं स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स जे असतात कोण असतात, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स. त्या स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स मध्ये कोण येते, त्या स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स मध्ये कोण येते, स्ट्रॉंग ऍसिड येते, स्ट्रॉंग काय येते बेस, आणि काय येते तर सॉल्ट. जर हे स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेसिस किंवा सॉल्ट असतात हे कम्प्लिटली डिसोशिएट होतात, सो दे आर रिप्रेझेंटेड बाय सिंगल हेडेड एरो. कसला एरो न रिप्रेझेंट करतो, सिंगल हेडेड, कम्प्लीट डिसोसिएशन आहे. फॉर एक्झाम्पल H2SO4 घ्या किंवा HCl घ्या. HCl घेतला तर HCl हा कम्प्लिटली डिसोशिएट होऊन काय देणार आहे, H+ आणि काय देणार आहे तर Cl-. H2SO4 आहे, H2SO4 कम्प्लिटली डिसोशिएट होऊन काय देणार आहे 2H++ SO4 काय देणार आहे तर 2-. नेक्स्ट स्ट्रॉंग बेस, स्ट्रॉंग बेस मध्ये कोण आहे NaOH, सिंगल हेडेड एरो.
Na+ आणि काय आहे तर OH-. स्ट्रॉंग बेस मध्ये कोण आहे तर KOH कम्प्लिटली डिसोशिएट होऊन काय देणार आहे K+ आणि काय देणार आहे तर OH-. नेक्स्ट कोण आहेत तर सॉल्ट्स आहेत. सॉल्ट्स मध्ये कोण आहे तर NaCl आहे. NaCl कम्प्लिटली डिसोशिएट होऊन Na+ आणि काय देणार आहे Cl-. नेक्स्ट कोण आहे K2SO4 आहे. हा K2SO4 जो आहे हा डिसोशिएट होऊन काय देते तर 2K+ आणि SO4 काय देते तर 2-. हे सगळे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स आहेत, स्ट्रॉंग ऍसिड्स आहेत आणि स्ट्रॉंग बेसेस आहेत. म्हणून आपण ह्याला रिप्रेझेंटेट करताना कसं रिप्रेझेंट केलंय तर सिंगल हेडेड ॲरो. कशाने रिप्रेझेंट केलंय आपण ह्याला सिंगल हेडेड ॲरो. नेक्स्ट कोण आहेत तर वीक इलेक्ट्रोलाइट्स. आता वीक इलेक्ट्रोलाइट्स मध्ये कन्सिडर करा वीक ऍसिड्स. आता वीक ऍसिड्स मध्ये CH3COOH. हे बघा वीक ऍसिड्स म्हणजे असे ऍसिड्स जे खूप कमी प्रमाणात डिसोशिएट होतात. द एक्सटेंट ऑफ डिसोसिएशन इज व्हेरी 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 लेस. सो त्यामध्ये अनआयोनाइज्ड मॉलिक्युल्स पण मेजरेबलच असतात, खूप जास्त असतात. असे बघितलं तर अनआयोनाइज्ड मॉलिक्युल्स आणि आयोनाइज्ड आयन खूप कमी असतात. सो वीक ऍसिड मध्ये आपण लिहिताना CH3COO- आणि H+ हा डबल हेडेड ॲरो सांगतो की डिसोसिएशन खूप खूप कमी प्रमाणात झाले. वीक इलेक्ट्रोलाइट्स कसे दाखवले जातात तर डबल हेडेड ॲरो. ठीक आहे. परत HCN पण वीक ऍसिड आहे. आता वीक ऍसिड आहे तर हा काय देणार आहे H+ आणि काय देणार आहे तर CN काय देणार आहे तर मायनस वीक ऍसिड्स. त्यानंतर ना वीक काय आहे तर बेस. मग वीक बेस मध्ये कोण आहे तर NH4 काय आहे तर OH. सो NH4OH मध्ये काय आहे तर डबल हेडेड ॲरो. इथं काय येणार आहे NH4 काय येणार आहे तर प्लस आणि OH काय येणार आहे तर मायनस. हा डबल हेडेड ॲरो सांगतो की हा खूप कमी प्रमाणात डिसोशिएट झालाय. डबल हेडेड ॲरो म्हणजे वीक इलेक्ट्रोलाइट्स खूप कमी प्रमाणात डिसोशिएट होतात. आणि ठीक आणि कोण असू शकतंय वीक बेस मध्ये CuOH काय आहे तर 5. परत इथं कसला ॲरो येणार आहे डबल हेडेड ॲरो. मग इथे लिहिताना मी काय लिहिणार आहे Cu2++ काय लिहिणार आहे तर 2OH काय लिहिणार आहे तर मायनस. What we are mainly going to focus. See, for strong electrolyte there is complete dissociation. मॅक्सिमम तुमचा प्रोडक्ट रिएक्टंट कशामध्ये कन्वर्ट झालाय तर प्रोडक्ट मध्ये. आपल्याला मेन गोल असते इक्विलिब्रियम स्टडी करणं. पण कोणता इक्विलिब्रियम स्टडी करणं वीक ऍसिड्स आणि वीक बेसिस मधला, म्हणजेच आपल्याला वीक इलेक्ट्रोलाइट्सचा इक्विलिब्रियम आपण स्टडी करतो. So weak electrolytes, the equilibrium achieved between the unionized molecules and ionized ions. Unionized molecules and ionized ion is called as what? Is called as what? Ionic equilibrium. And ionic equilibrium is well focused on mostly आपण त्याला कशावरती फोकस करतो weak इलेक्ट्रोलाइट्स. वीक ऍसिड्स आणि वीक बेसिस. वॉटर पण वीक इलेक्ट्रोलाइट आहे कारण वॉटर हा खूप खूप कमी प्रमाणात काय होत असतो तर डिसोशिएट होत असतो. इथे पर्यंत लक्षात नोट डाऊन करून घ्यायचं. So now we discussed what are strong electrolytes, weak electrolytes आणि strong electrolytes म्हणजे कोण आणि weak electrolytes म्हणजे कोण. आता आपण कशावरती फोकस करायचं आहे तर आपण म्हटलं इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे ऍसिड्स आणि काय असतात तर बेस. सॉल्ट तर ठीक आहे पण ऍसिड आणि काय असतात तर बेस. Now how we will find a certain substance is a acid or how we will find a certain substance is a base. तुम्ही एखादा सबस्टन्स ऍसिडच आहे किंवा एखादा सबस्टन्स बेसच आहे हे कसं फाइंड करणार आहे तर there are various theories for determining if the certain substance is acid or a base. सगळ्यात पहिला कोणती थेअरी येते
Arrhenius theory. Arrhenius theory of acids and काय आहे तर bases. So when we are talking about Arrhenius theory of acid and काय आहे तर base, तर सगळ्यात पहिला a substance. acid म्हणजे कोण बघा, a substance which gives H plus ion, a substance which gives H plus ions after dissolving in water. असा सबस्टन्स जो पाण्यामध्ये डिझॉल्व्ह झाल्यानंतर ना H प्लस आयन काय करू शकतो तर देऊ शकतो, त्याला आपण काय म्हणतो तर ऍसिड. त्याला आपण काय म्हणतो ऍसिड. A substance which gives H plus ion after dissolving in water मध्ये कोण आहे HCl आहे. HCl ला पाण्यामध्ये डिझॉल्व्ह केलं तर H प्लस aqueous प्लस काय मिळते तर Cl मायनस काय मिळते तर aqueous. काय मिळते H प्लस aqueous आणि दुसरं काय मिळते तर Cl मायनस aqueous. ठीक आहे. त्यानंतर ना HNO3 हा काय देणार आहे H प्लस आणि NO3 काय आहे तर मायनस. परत CH3COOH इथे ह्याला कसं लिहिते बघा CH3COO मायनस आणि H काय येणार आहे तर प्लस. असा सबस्टन्स जो वॉटर मध्ये डिझॉल्व्ह झाल्यानंतर ना काय देतो तर H प्लस आयन्स देतो, त्याला आपण काय म्हणतो तर ऍसिड्स. अ सबस्टन्स आफ्टर डिझॉल्विंग इन वॉटर गिव्स H प्लस आयन, त्याला आपण काय म्हणतो तर ऍसिड. आता नेक्स्ट बघा, सेकंड इज हू, सेकंड इज बेस. Now who is base? A substance which gives OH minus ions after what? After dissolving in water. Water मध्ये dissolve केल्यानंतर a substance which gives OH minus ions after dissolving in water is called as what? Base. For example, NaOH काय देतं Na plus aqueous आणि OH minus काय देतंय aqueous. परत नेक्स्ट NH4OH aqueous. NH4OH मध्ये काय देणार आहे NH4 plus aqueous plus OH minus काय आहे तर aqueous. पण इथे थोड्या केसेस मध्ये मी सिंगल हेडेड एरो दिलाय आणि थोड्या केसेस मध्ये डबल हेडेड एरो दिलाय. ह्याचं मीनिंग काय आहे सांगा मला. ज्या केस मध्ये मी सिंगल हेडेड एरो दिलाय ते स्ट्रॉंग ऍसिड किंवा स्ट्रॉंग बेस आहे, आणि ज्या केस मध्ये मी डबल हेडेड एरो दिलाय ते वीक ऍसिड किंवा काय तर वीक बेस. आता आर्हेनियस थेअरी प्रमाणे असा सबस्टन्स जो वॉटर मध्ये डिझॉल्व्ह होऊन H प्लस आयन देतो म्हणजे ऍसिड, आणि असा सबस्टन्स जो वॉटर मध्ये डिझॉल्व्ह झाल्यानंतर OH मायनस आयन देतो म्हणजे कोण आहे तर बेस. ठीक आहे. बट सगळ्यात मोठी गोष्ट इथं असं आहे, ऍसिड आणि बेस आहेत मान्य आहे, बट द थिंग इज की हे एखादा सबस्टन्स ऍसिड आहे का बेस आहे हे कोण सांगू शकतं? जर त्यामध्ये H प्लस आणि OH मायनस आयन असेल तरच, किंवा असा सबस्टन्स जो वॉटर मध्ये डिझॉल्व्ह होऊ शकतो आणि डिझॉल्व्ह झाल्यानंतर ना तो H प्लस आयन देत असेल तर ऍसिड, OH मायनस आयन देतील तर बेस. म्हणजे आर्हेनियस थेअरी इज ऍप्लिकेबल ओनली फॉर द aqueous solutions and it strictly talks about the acids which gives H plus or OH minus ions after dissolving in water. असे पण ऍसिड असू शकतात की ज्यामध्ये H प्लस आयन्स आहेत किंवा नाही आहेत,
किंवा असे पण बेसिस असू शकतात की ज्यामध्ये OH मायनस आयन्स नसतील, त्यांना कसं डिफाईन करणार आहे? तर त्यासाठी आपण नेक्स्ट थिअरी कोणती बघतो, तर लॉरी ब्रॉन्स्टेड ऍसिड बेस थिअरी. नेक्स्ट थिअरी आपण कोणती बघतो, लॉरी ब्रॉन्स्टेड, which theory? Lorry Bronsted acid base theory. Now according to Lorry Bronsted acid base theory, according to which theory? According to Lorry Bronsted acid base theory, इथं ही मोस्टली डिटरमाइन और डिफाइन करते बेस्ड ऑन व्हाट, H प्लस आयनचं मोमेंट ऍसिड. A substance which donates proton is acid. A substance which donate proton is what? Acid. And next, base कोण असते, तर a substance which accepts proton is base. A substance which donate proton is an acid and a substance which accepts proton is an base. म्हणजे इथं H प्लस वरती स्पेशली डिपेंड करते की तो ऍसिड असणार आहे का काय असणार आहे, बेस. फॉर एक्झाम्पल बघा, जर मी HCl घेतला आणि काय घेतला तर NH3 घेतला, तर HCl H प्लस आयन देतो आणि NH3 H प्लस आयन काय करतो, घेतो. आणि देऊन घेऊन प्रोडक्ट मध्ये बनताना काय बनतंय, तर Cl काय बनते, मायनस. आणि नेक्स्ट काय बनते, तर NH4 काय बनते, तर प्लस. मग असा सबस्टन्स जो H प्लस आयन देतो तो ऍसिड आणि असा सबस्टन्स जो H प्लस आयन घेतो तो बेस. ही रिएक्शन रिव्हर्सिबल असते, उलट पण होऊ शकते. उलट मध्ये काय, हा Cl मायनस काय करणार आहे, H प्लस आयन काय करणार आहे, घेणार आहे. आणि NH4 प्लस H प्लस आयन काय करणार आहे, देणार आहे. जरा इथे लक्ष द्या, मी जे सांगते त्याच्याकडे प्लीज लक्ष द्या. आता जर हा Cl मायनस आयन H प्लस आयन काय करतोय, घेतोय, म्हणजे हा बेस म्हणून बिहेव करतोय. काय म्हणून बिहेव करतोय, बेस. मग प्रोडक्ट साइडला हा बेस म्हणून जेव्हा बिहेव करतोय ह्याला मी कॉन्ज्युगेट बेस म्हणते. त्याचं रिझन आहे कॉन्ज्युगेट बेस म्हणण्याचं, कारण तो HCl रिएक्टंट साइडला काय म्हणून बिहेव करत होता, ऍसिड. जेव्हा एखादा सबस्टन्स रिएक्टंट साइडला ऍसिड म्हणून बिहेव करतोय, तो प्रोडक्ट साइडला काय म्हणून बिहेव करतो, बेस. कारण तो प्रोडक्ट टू रिएक्टंट जाताना तो H प्लस आयन काय करणार आहे, घेणार. दिलेला H प्लस आयन जो आहे तो परत काय करणार आहे, घेणार आहे. सो H प्लस आयन एक्सेप्टर, सो कॉन्जुगेट बेस. आणि हा NH4 प्लस देणार, म्हणून हा काय झाला तर कॉन्जुगेट ऍसिड. सो हा बेस आहे, हा बेसचा हा कोण आहे तर कॉन्जुगेट काय आहे तर ऍसिड. सो द H प्लस आयन डोनर इज अन ऍसिड अँड H प्लस आयन एक्सेप्टर इज अ बेस. पण इथं लक्षात घ्या की लॉरी ब्रॉन्स्टेड ऍसिड बेस थिअरी प्रमाणे जो सबस्टन्स H प्लस आयन दिला तो प्रोडक्ट टू रिएक्टंट जाताना H प्लस आयन परत काय करतो, घेतो. म्हणजे प्रोडक्ट टू रिएक्टंट जाताना तो काय म्हणून बिहेव करतो, बेस. प्रोडक्ट टू रिएक्टंट जाताना जो बेस होता तो काय म्हणून बिहेव करतो, ऍसिड. म्हणून आपण लॉरी ब्रॉन्स्टेड थिअरीला कॉन्ज्युगेटेड ऍसिड बेस पेअर थिअरी पण म्हणतो. काय म्हणतो, कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर थिअरी. जो सबस्टन्स H प्लस आयन देणार आहे तो ऍसिड, जो सबस्टन्स H प्लस आयन घेणार आहे तो बेस. पण प्रोडक्ट टू रिएक्टंट जाताना जो ऍसिड आहे तो काय म्हणून बिहेव करणार आहे, बेस. आणि जो बेस आहे तो काय म्हणून बिहेव करणार आहे, ऍसिड. समजते मी काय सांगते, येस ऑर नो? ठीक आहे. मग इथं परत ही थिअरी कोणासाठी आहे, ज्याच्याकडे H प्लस आहे. म्हणजे जो प्रोटॉन एकतर डोनर आहे किंवा जो प्रोटॉन एकतर काय आहे तर एक्सेप्ट. एक तर तो प्रोटॉन डोनर आहे किंवा एक तर तो प्रोटॉन काय आहे तर एक्सेप्टर. मगच तो ऍसिड म्हणून किंवा काय म्हणून बिहेव करू शकतो, तर बेस म्हणून बिहेव करू शकतो. ठीक आहे.
नेक्स्ट आहे लेविस ऍसिड बेस थिअरी. आता लेविस ऍसिड बेस थिअरी जरासं वेगळं आहे. लेविस बेस a substance who donates lone pair of electrons. असा सबस्टन्स जो लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन काय करतो, डोनेट करतो. अ सबस्टन्स हू डोनेट्स लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इज लेविस बेस. आतापर्यंत आपण डोनरला ऍसिड म्हणत होतो, पण जो लोन पेअर काय करतो, देतो, तो कोण असतो, बेस. लोन पेअर देतो, काय देतो, लोन पेअर. हा, मग जर लोन पेअर डोनर बेस आहे तर लेविस ऍसिड कोण असणार आहे, a substance who accepts lone pair of electron is what, is Lewis acid. A substance who donates lone pair of electron is a Lewis base, and a substance who accepts lone pair of electron is a Lewis acid. So for example, मी इथं अमोनिया घेते, ह्याला ट्रीट करते BF3 बरोबर. अमोनिया म्हणजे इथं काय आहे तर लोन पेअर आहे. ठीक आहे, मग अमोनिया जर लोन पेअर देतो म्हणजे NH3 ने लोन पेअर दिला, सो इथं फॉर्म होताना काय होणार आहे, H3N, इथं काय आहे तर BF3. अमोनियाने लोन पेअर दिला आणि BF3 ने तो लोन पेअर काय केला, घेतला. सो अमोनिया काय आहे तर लेविस काय आहे तर बेस, आणि BF3 काय आहे तर लेविस काय आहे तर ऍसिड. समजते का हे, येस और नो, येस और नो. A substance who donates lone pair of electron is a Lewis base, and a substance who accepts lone pair of electron is a Lewis acid. A substance who donates lone pair of electron is a Lewis base, and a substance who accepts lone pair of electron is a Lewis acid. समझ में आ रहा है, येस और नो, येस और नो. ठीक आहे, नोट डाऊन करून घ्या पटकन. नाही, अजून एक पॉइंट सांगते यामध्ये, एकच मिनिट, मग सगळे एकत्रच घ्या. एक पॉइंट आहे एम्फोटेरिक नेचर of what, water. Next is amphoteric nature of what, water. Now what is this amphoteric nature of water? जर तुम्ही HCl ला वॉटर बरोबर काय केला, ट्रीट केला, तर HCl H+ आयन देतो आणि H2O H+ आयन घेतो. तर Cl- आणि इथं काय होणार आहे, H3O+. म्हणजे इथं HCl काय म्हणून ऍक्ट होतोय, ऍसिड, आणि H2O काय म्हणून ऍक्ट होतोय तर बेस. HCl काय म्हणून ऍक्ट होतोय, ऍसिड, आणि H2O काय म्हणून ऍक्ट होतोय तर बेस. आता बघा, हा, जर मी अमोनिया घेतला आणि त्या अमोनियाला जर मी वॉटर बरोबर काय केलं, ट्रीट केलं, अमोनिया बरोबर वॉटरला ट्रीट केलं, तर हा H2O H+ आयन देतो आणि अमोनिया तो H+ आयन काय करते, घेते. म्हणजे इथं अमोनिया काय फॉर्म होणार आहे तर NH4+, आणि इथं काय येणार आहे तर OH-. मग मला सांगा, अमोनियानं H+ आयन एक्सेप्ट केला म्हणजे हा इथं काय आहे, अमोनिया काय आहे, बेस, आणि वॉटर काय आहे, वॉटर काय आहे, ऍसिड. म्हणजे एका केसमध्ये वॉटर काय म्हणून बिहेव करतोय, बेस, आणि एका केसमध्ये वॉटर काय म्हणून बिहेव करतोय,
म्हणजे टोटली डिपेंड्स की वॉटर कोणाबरोबर रिॲक्ट करतंय. जर वॉटर पिक्युलरली ऍसिड बरोबर रिॲक्ट करतोय तर तो मग बेस म्हणून बिहेव करणार. आणि जर वॉटर बेस बरोबर रिॲक्ट करतोय तर तो काय म्हणून बिहेव करणार आहे? ऍसिड. अ सबस्टन्स हू कॅन act as a base with an acid and with a substance who can act as a base with an acid and with a acid with a base and as a acid with a base. So that substance are called as what substance? They are what in nature? Amphoteric in nature. They are what in nature? Amphoteric in nature. Why they are said to be amphoteric in nature? They are said to be amphoteric in nature because they behaves as an acid with base and behaves as a base with respect to acid. A substance who is having an ability to behave like a base as well as acid is called amphoteric substance. कसले substance म्हणतो आपण त्याला? कसले substance म्हणतो आपण त्याला? Amphoteric. समझ में आ रहा है? Yes or no? ठीक है, नोट डाउन करून घ्या.